सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आदिमाया आदिशक्तीच्या 3.5 शक्तिपीठापैकी मूळपीठ म्हणजे श्री क्षेत्र माहुरगड या ठिकाणी भगवान परशुरामांना दर्शन देण्यासाठी माता भूमीतून उत्पन्न झाली। आज ज्या ठिकाणी मंदिर आहे ते स्थान म्हणजे भगवान परशुरामांना दर्शन दिलेलं स्थान। भगवान परशुराम, जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा जो आश्रम आहे हा चित्रकूट पर्वतामध्ये होता। या ठिकाणी यांच्याकडे एक कामधेनू नामक गाय होती की जी त्यांना इंद्राने दिली होती। आश्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या गायीचा उपयोग व्हायचा। त्या गायीला जे मागितलं ते गायीकडून मिळायचं, अशी तिची ख्याती होती। ही ख्याती तिथले राजा सहस्रार्जुन यांच्यापर्यंत पोहोचली आणि त्यांना असं वाटायला लागलं की ही गाय आपल्याकडे असायला पाहिजे। राजांचा उद्देश तसा चांगला होता की त्यांना असं वाटत होतं की या गायीमुळे आपण सगळ्या प्रजेची दुःख दूर करू शकतो। म्हणून राजा आश्रमात आला आणि जमदग्नी ऋषींना सांगितलं की मला ही गाय द्या। त्यावेळेस जमदग्नी ऋषींनी सांगितले की हिच्यावर माझी मालकी नाही आहे, ही इंद्राने मला दिलेली आहे, आपल्याला हवी असल्यास आपण इंद्राकडे मागावी। राजाचा अहंकार थोडा जागृत झाला आणि मी राजा असून सुद्धा मला नकार देत आहे म्हणून राजा क्रोधित झाला आणि सांगितलं की मी जबरदस्ती घेऊन जाईल। त्यावेळेस राजा जबरदस्ती गायीला घेऊन जात असताना गाय अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी राजा क्रोधित होऊन युद्ध झालं। जमदग्नी ऋषींवर अनेक वार केले, जमदग्नी ऋषी गतप्राण झाले आणि त्यानंतर रेणुका मातेवर पण वार झाले। भगवान परशुराम तिथे नव्हते। ते आल्यानंतर त्यांना ज्यावेळेस आश्रमाचं दृश्य दिसलं सगळं उद्ध्वस्त झाले, त्यावेळेस ते क्रोधित झाले आणि नरसंहार करत सुटले। एक प्रश्न साधारण भक्तांमध्ये उपस्थित होऊ शकतो की जमदग्नी ऋषी तर एवढे मोठे शंकराचे अवतार आणि ते राजाकडून पराभूत कसे झाले। ज्यावेळेस एक कथानक असं आहे की रेणुका माता रोज संध्येसाठी पाणी घेऊन यायची नदीवरून आणि जमदग्नी ऋषी त्या पाण्याने संध्यावंदन करायचे, सूर्याला अर्घ्य प्रदान करायचे। पण एक दिवस मातेला पाणी आणण्यासाठी उशीर झाला आणि सूर्योदय झाला। त्यावेळेस जमदग्नी ऋषी फार क्रोधित झाले आणि त्यांनी असं सांगितलं की तुझ्यामुळे माझं ब्राह्मणत्व नष्ट झालेलं आहे, त्यामुळे तुला या भूमीवर राहण्याचा काहीही अधिकार नाही। म्हणून आपल्या पुत्रांना त्यांनी सांगितलं की हिचा शिरच्छेद करा। कोणाही पुत्राने ऐकलं नाही, पण भगवान परशुरामांनी पित्याची आज्ञा ऐकली आणि मातेचा शिरच्छेद केला। जमदग्नी ऋषी प्रसन्न झाले आणि परशुरामांना सांगितलं की तुला काय पाहिजे तो वर मागून दे। त्यांनी सांगितलं मला आईच पाहिजे, आईशिवाय दुसरं काही नको। आणि मग जमदग्नी ऋषींनी मातेला पुनर्जीवित केलं। पुनर्जीवित म्हणजे ती तर शक्ती होती, ती जिवंतच होती। आणि मग त्या दिवशी एक प्रतिज्ञा केली त्यांनी की काही जरी झालं तरी मी क्रोधाचा त्याग करील, याच्यापुढे क्रोध अजिबात करणार नाही। आणि ज्यावेळेस सहस्रार्जुनाने त्यांच्यावर हल्ला केला होता त्यावेळेस त्यांनी पूर्णपणे क्रोधाचा त्याग केलेला होता, म्हणून ते त्यांचा प्रतिकार करू शकले नाही किंवा क्रोधित होऊ शकले नाही। आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेस भगवान परशुरामांनी ते दृश्य बघितलं आणि नरसंहार करत सुटले, देवादिकांना काळजी पडली की जर यांच्या हातून असंच जर होत राहिलं तर सगळी पृथ्वी नष्ट होऊन जाईल। आणि त्यामुळे आकाशवाणी झाली आणि सांगितलं की पहिल्यांदा तुझं जे आईवडिलाप्रती कर्तव्य आहे ते तू पूर्ण कर। यांना तू जिथे कोरी भूमी आहे तिथे घेऊन जा, तिथे तुला दत्तात्रय ऋषी भेटतील आणि ते अग्निसंस्काराचा सगळा विधी सांगतील। मातापित्यांना घेऊन भगवान परशुराम निघाले। मातृतीर्थ नामक स्थान आहे खाली, त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे त्यांना दत्तात्रय ऋषी भेटले आणि दत्तात्रयांनी सांगितलं की परशुरामा हीच कोरी भूमी आहे, तुला इथेच अग्निसंस्कार करायचे आहे, तू त्याची सिद्धता कर। भगवान परशुरामांनी बाण मारून मातृतीर्थाची निर्मिती केली। सगळं जल त्या ठिकाणी पृथ्वीवरून आणलं गेलं आणि त्या पाण्याने स्नान घालून जमदग्नी ऋषीचे अग्निसंस्कार झाले। भगवान दत्तात्रयांनी सर्व विधी सांगितला आणि त्यावेळेस रेणुका माता त्यामध्ये सती गेल्या। आता रेणुका माता सती गेल्या याच्या मागचं पण एक कारण आहे की रेणुका माता ही कोणा आईच्या पोटी जन्मलेली नव्हती,
रेणुका माता या अग्नीतून प्रगट झालेली शक्ती. रेणुराजा यज्ञ करत असताना त्या अग्निकुंडातून ती प्रगट झाली होती. परत अग्नीमध्ये विलीन होण्यासाठी माहूर हे स्थान निवडलं गेलं आणि रेणुका माता इथे अग्नीत विलीन झाली. त्यानंतर भगवान परशुरामांना दुःख झालं आणि मग त्यांनी दुःख करत तिथेच बसले. पुन्हा दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की तू दुःख करत बसू नको, तुझ्या हातून बरंच कार्य घडायचं आहे, तू माझ्यासोबत चल, मी तुला आईचं दर्शन घडवतो, पण फक्त मागे वळून बघू नको. दत्तात्रयांचा आश्रम पूर्व दिशेला आहे आणि आता जे मंदिर म्हणतोय आपण, या मंदिराच्या पश्चिम बाजूला मातृतीर्थ आहे. त्या ठिकाणावरून आश्रमात जात असताना या पर्वतावर आल्यानंतर भूमीतून असा एक प्रचंड आवाज झाला आणि नकळत भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं आणि त्यांना मुखाएवढंच दर्शन झालं. माता भूमीतून वर येत होती. भगवान परशुरामांनी मागे वळून बघितलं नसतं तर पूर्ण रूपामध्ये माता वर आली असती. असं या स्थानाचं स्थानमान्य आहे आणि तेव्हापासून माता भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी विराजमान आहे. अनेक भाविक भक्त आपली मनोकामना घेऊन तिच्याजवळ येतात आणि आपली इच्छा पूर्ण करून तृप्त होऊन शक्ती घेऊन परत जातात. परत त्यांना वर्षभरासाठी ती शक्ती पुरते आणि परत वर्षभराने येण्याचा प्रघात जो आहे तो अनेकानेक वर्षापासून पिढ्यानपिढ्या ते लोक, सगळे भक्त लोक येत असतात. असं या रेणुका मातेचं महत्त्व आहे. या ठिकाणी सुरुवातीला जो मंत्र मी म्हटला की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, या मंत्राच्या जपानेच माता ही आपल्यावर कृपा करते. आपण कुठेही असू द्या, घरी असू द्या, बाहेर असू द्या, मंत्राचा कुठल्याही प्रकारे तुम्हाला मोजण्याची गरज नाही. तुम्ही मनोमन या मंत्राचा जप करून मातेची कृपा प्राप्त करू शकता. जय जगदंब, जय जगदंब, जय जगदंब.